मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत. गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत. यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा. आटपाडी तहसील कार्यालयासमोर तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. झाडावर चढून उडी मारण्याचा इशारा दिल्याने प्रशासन हादरून गेलाय. मंदिर बंद केल्याचा दावा करत करगणी येथील संतोष खिलारी याने आक्रमक भूमिका घेतली आहे. तक्रार देऊनही तहसीलदार कारवाई करत नसल्याने संतापलेला तरुण आत्महत्येसाठी थेट झाडावर चढलाय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात बराच काळ तणाव निर्माण झालाय. करगणी येथील संतोष काशीनाथ खिलारे या तरुणाने मंदिर बंद केल्याचा दावा करत सोमवारी तहसील कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यासाठी झाडावर चढून दिलेल्या या इशाऱ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. महसूल विभाग आणि पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे तरुणाला सुखरूपपणे खाली आणण्यात प्रशासनाला यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की करगणी येथील सार्वजनिक जागेवर बांधलेले मंदिर पुन्हा सुरू करण्याबाबत संतोष खिलारी यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. त्यावर तातडीने कार्यवाही न झाल्याने आक्रमक झालेल्या तरुणाने थेट तहसील कार्यालयासमोरच झाडावर चढून आत्महत्येचा इशारा दिला. या घटनेची माहिती मिळताच महसूल कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या तरुणाला शांततेने समजावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बराच वेळ चर्चेनंतर तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्यात यश आले. यानंतर तहसीलदार शीतल बंडगर यांच्यासमोर तरुणाने आपली व्यथा मांडली. सार्वजनिक जागेवर बांधलेले मंदिर काही लोकांनी बंद केले. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा खिलारी यांनी तहसीलदारांकडे केला. यावेळी तहसीलदार यांनी देखील प्रशासनाकडून कायदेशीर मार्गाने मदत व तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले. दुपारी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला समज देऊन सोडून देण्यात आले. करगणीमध्ये एक सामायिक क्षेत्र आहे. त्यामध्ये 2014 साली मंदिर बांधलेलं आहे. ते मंदिर 2 महिन्यापासून बंद आहे. दंडीलशाहीने विजय तुकाराम खिलारी, रामदास बाबा खिलारी आणि दत्तात्रय बाबा खिलारी यांनी ते बंद केलेलं आहे. आणि रामदास बाबा खिलारी आणि दत्तात्रय बाबा खिलारी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय आणि त्यांनी हा विजय तुकाराम खिलारी यांना सपोर्ट केलेला आहे बंद करण्यासाठी. जिओ मराठी, ते धडक